आहे आणि खूप सारे प्रश्न घेऊन आलेले आहे। आज आपण बघणार आहोत लहान मुलांना कपडे कसे घालायचे। दिवसभर लहान मुलांना पॅक करून ठेवायचं का किंवा मग लेअरिंग मध्ये कपडे घालायचे। आपण लहान मुलांना स्वेटर घातल्याच्या नंतर त्यांना खूप गरम होतं, त्यांना जर टोपी घालून ठेवली तर सतत लहान मुलं टोपी काढून टाकतात, मग करायचं काय? आणि जर त्यांना असंच ठेवलं तर त्यांना थंडी वाजते, त्यांना सर्दी होते, मग काय करायचं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी आहे सिद्धी आणि आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत विंटर केअर। तर सगळ्यात पहिली गोष्ट, लहान मुलांना आपण जेव्हा टोपी घालतो त्यावेळेला एकतर आपण ऊलची टोपी घेतो किंवा गरम टोपी घेतो, जेणे की लहान मुलांना थंडी वाजणार नाही। पण खरं तर लहान मुलांना जर पातळशी टोपी असेल तर ती घालावी, किंवा म्हणजे टोपरं भेटतं, कॉटनचं टोपरं भेटतं, ते तुम्ही तुमच्या बाळाला घालू शकता, जेणेकरून कानाला हवा लागणार नाही। कारण लहान मुलांचं डोकं जे आहे ते नेहमी गरमच असतं, त्यामुळे लहान बाळाच्या डोक्याला थंडी लागत नाही आणि त्यामुळे त्यांना इथे गरम होतं, इथे त्यांना मग खाज उठते आणि ते जे काही टोपी जे काही तुम्ही घातलं आहे ते काढून फेकून टाकतात। त्यामुळे जेवढी शक्य तितकं पातळ घालण्याचा प्रयत्न करा, मग लहान बाळ टोपी तशीच ठेवेल, काढून टाकणार नाही। दुसरी गोष्ट, कपडे कसे घालायचे। तर लहान बाळाला कपडे घालताना नेहमी लेअर करायचं असतं। तुम्ही सगळ्यात पहिला कॉटनचे कपडे घाला, जे काही तुमच्याकडे आहे। जर तुम्ही बंड्या घालत असाल लहान बाळांना तर बंड्या घाला, किंवा मग कॉटनचे झब्बे वगैरे काहीही तुम्ही घालू शकता। त्याच्यावरती रेग्युलर जो काही तुम्ही टी शर्ट किंवा जे काही कपडे तुम्ही घालता लहान बाळाला ते घाला, आणि त्याच्यावरती जर तुम्हाला वाटलंच की थंडी आहे तर मग स्वेटशर्ट घाला, फुल हाताचं फुल स्लीव्हचं स्वेटशर्ट भेटतं, ते स्वेटशर्ट घाला। त्याने सुद्धा थोडंफार गरमी शरीरामध्ये राहते, जास्त थंडी वाजत नाही किंवा मग जास्त गरम सुद्धा होत नाही। जर तुम्हाला तुमच्या बाळाला बाहेर घेऊन जायचं असेल तर तुम्ही बाळाला स्वेटर घालू शकता, मग तुम्ही स्वेटशर्ट काढा, स्वेटर घाला आणि मग लहान बाळाला घेऊन जा। जर लहान बाळ जरा मोठं असेल तर मग तुम्ही एखादी कानटोपी घाला आणि मग लहान बाळाला बाहेर घेऊन जा, काही प्रॉब्लेम होणार नाही। स्वेटर घेताना प्रो टिप आहे, लक्षात ठेवा, जेव्हा पण लहान बाळाचे न्यूबॉर्न बाळाचे स्वेटर घ्याल त्यावेळेला 1 ते 2 साईज मोठे घ्या, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही लेअरिंग करा त्यावेळेला ते जे स्वेटर्स आहेत ते छोटे पडणार नाहीत। आणि लहान बाळांच्या स्वेटरची जी पॅन्टू असते ती खूप लवकर छोटी होऊन जाते, त्यामुळे 1-2 साईज मोठेच घ्या। जर तुमचं बाळ 1 वर्षाच्या आतलं आहे तर 1 वर्षाच्या मोठ्या बाळाचे कपडे तुम्ही तुमच्या बाळासाठी घ्या, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही तुमच्या बाळाला लेअरिंग कराल तेव्हा मदत होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्ही तुमच्या बाळाला रात्रीचं डायपर घालून झोपत असाल तर ती पॅन्टू जी आहे तीही छोटी पडणार नाही। खूप वेळा असं होतं की लहान बाळाची वाढ नेहमी होत असते आणि मग लहान बाळाला जर आपण चड्डू घालतो, जी काही पॅन्टू घालतो, ती डायपरच्या वरून घातल्यामुळे खूप छोटी होऊन जाते, ती कधी कधी वरती सरकत सुद्धा नाही। त्यामुळे कपडे जे आहेत तुम्ही ज्या वेळेला स्वेटर घ्या त्यावेळेला 1 ते 2 लेअर मोठे घ्या, किंवा मग 1 वर्षाचं बाळ असेल तर 2 वर्षाच्या बाळाचे कपडे घ्या, 1 वर्षाच्या पुढचे कपडे घ्या न्यूबॉर्न बेबीसाठी, जेणेकरून बाळाला व्यवस्थित ते कपडे येतील, नाही बाळाला घट्ट होतील, नाही बाळाला लूज होतील। त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या बाळाची स्किन केअर कशी करायची त्याबद्दल व्हिडिओ हवे असेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन तो चेक करू शकता। लक्षात ठेवा, लहान बाळाने थोडीशी जरी हालचाल केली तरीही त्याची जी शरीर आहे ते गरम होत असतं आणि त्यामुळे त्यांना घाम येत असतो। त्यामुळे लहान बाळाला डायरेक्टली ऊलचे कपडे घालू नका। ऊलचे कपडे जे आहेत ते प्रत्येक लहान बाळांना स्किन टू स्किन सूट होत नाहीत। काय काय लहान बाळांना सूट होतात, काय काय लहान बाळांना नाही होत, त्यामुळे जेवढे सॉफ्ट कपडे असतील तेवढंच तुमच्या लहान बाळासाठी चांगलं असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा, आणि तुमच्या बाळाचं वय काय आहे तेही कमेंट करून सांगा। थँक्यू सो मच, बाय बाय। वेळा असं होतं की लहान बाळाची वाढ नेहमी होत असते आणि मग लहान बाळाला जर आपण चड्डू घालतो, जी काही पॅन्टू घालतो, ती डायपरच्या वरून घातल्यामुळे खूप छोटी होऊन जाते, ती कधी कधी वरती सरकत सुद्धा नाही। त्यामुळे
कपडे जे आहेत, तुम्ही ज्या वेळेला स्वेटर घ्या त्यावेळेला 1 ते 2 लेअर मोठे घ्या, किंवा मग 1 वर्षाचं बाळ असेल तर 2 वर्षाच्या बाळाचे कपडे घ्या, 1 वर्षाच्या पुढचे कपडे घ्या न्यूबॉर्न बेबीसाठी, जेणेकरून बाळाला व्यवस्थित ते कपडे येतील, नाही बाळाला घट्ट होतील, नाही बाळाला लूज होतील. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या बाळाची स्किन केअर कशी करायची आहे त्याबद्दल व्हिडिओ हवे असेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन तो चेक करू शकता. लक्षात ठेवा, लहान बाळाने थोडीशी जरी हालचाल केली तरीही त्याची जी शरीर आहे ते गरम होत असतं आणि त्यामुळे त्यांना घाम येत असतो. त्यामुळे लहान बाळाला डायरेक्टली ऊलचे कपडे घालू नका. ऊलचे कपडे जे आहेत ते प्रत्येक लहान बाळांना स्किन टू स्किन सूट होत नाहीत. काय काय लहान बाळांना सूट होतात, काय काय लहान बाळांना नाही होत. त्यामुळे जेवढे सॉफ्ट कपडे असेल तेवढंच तुमच्या लहान बाळासाठी चांगलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या बाळाचं वय काय आहे तेही कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.